विरोधात उद्धव ठाकरेंनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। विखे पाटलांचे घोटाळे जगजाहीर आहेत। त्यांच्या कारखान्याची किती वेळा कर्जमाफी झाली असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। तर कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची हे अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं देखील मंत्री विखेंनी म्हटलं होतं। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की हे सोसायटी काढतात, कर्ज घेतात, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायचं, हे अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्याची राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला। उपसा जलसिंचन मध्ये त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काही अधिकारच नाही।